मैत्रिणींनो, ॲनिव्हर्सरीला तर मिस्टरांनी फिरायला बाहेर नेलंच, पण काम किती केल्याच्या नंतर नेलं ते नक्कीच बघा. दिवसभर कामाला जुंपले आणि त्याच्यानंतर मला आज होता 10 मेची सकाळ. आमच्या लग्नाला आज 19 वर्ष पूर्ण झालेले आहे, आमच्या सुखी संसाराला. पण जरी आपली ॲनिव्हर्सरी असू द्या, बड्डे असू द्या, तुमचे कितीही कामं काही पण असू द्या, परंतु तुम्ही घरकाम केल्याशिवाय तुमचं बाकीचं कोणीच काही काम करत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. रोज घरकामाला अगोदर प्राधान्य आणि त्याच्यानंतर आपली ॲनिव्हर्सरी वगैरे असते. तर आज मला दिवसभर घरात काम आहे एवढं. आता हे काम करीत करीत ॲनिव्हर्सरी साजरी करायची मैत्रिणीनं. मग तुम्ही बघा, आता घरकाम करून ॲनिव्हर्सरी साजरी करणं काही सोपी गोष्ट आहे का? मी तर म्हणते सगळे सण उत्सव साजरे करा, पण घरातलं काम कधीच चुकणार नाही. मैत्रिणींनो, आज आमच्या लग्नाला 19 वर्ष पूर्ण होत आहेत. पण आमचे साहेब आहे तसे प्रेमळ आहेत अजून. भांडण तंटाकट्टी कधीच नाही. पण मी पण काय करत असते, मी माझा आनंद हा नक्कीच जपते. आपल्याला जे मनाला वाटतं ते आपलं पण करून घ्यायचं, सर्व कामं पण करायचे आणि आपल्या सर्व घरातल्यांना सगळ्यांचं सहकार्य करून आपल्यानंतर आपला चहा नाश्ता वगैरे करून घ्यायचा. पण कामं हे नंतर करायचे. अगोदर चहा नाश्ता झाला की नंतर मग बाकीच्या कामाला लागायचं. आता आहेत उन्हाळ्याचे दिवस. मी काल मूग टाकलेले होते भिजायला. आता ते मला मूग पाण्यातून काढायचे होते, सगळं हे करायचं होतं आणि त्याच्यानंतर मला मूग वाळून टाकायला घ्यायचे होते. बाकीचे मेसचे डबे वगैरे द्यायचे होते. सकाळचे काही डबे गेलेले होते, पण माझ्या मागे हे मूग आपण भिजायला टाकलेले. मस्त गुळून घ्यायचे. मैत्रिणींनो, आता आपण अशी 2 पहिल्या मुगाची डाळ पाहणार आहोत. तर ते मूग आपण रात्रीच भिजायला टाकलेले आहे. मस्त टम्म फुगलेले आहेत ते मूग आणि ते मूग भिजल्यामुळे आता आपण ते पाण्यातून वर गोळून घेणार आहोत. त्याचे ते कुचर वगैरे खडे वगैरे काही असतील तर ते काढून घेणार आहोत. आणि आता त्या मुगाची डाळ आपण जात्यावरची पाहणार आहोत. जात्यावर मी कशी भरडते, काय किंवा मला जमतंय नाही जमतंय हे तुम्ही नक्की पहा व्हिडिओ हा शेवटपर्यंत. आणि आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा. यातल्या जुन्या आणि पारंपरिक रेसिपी किंवा पारंपरिक काही रीतिरिवाज गोष्टी ज्या आहेत, आजीबाईच्या हातच्या काही गोष्टी शिकलेल्या, तर त्या आपल्याला आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायला मिळणार आहेत. हे हलक्याशा हाताने असे गुळून मूग घ्यायचे. तसे खूप छान आणि टम फुगलेत खूप मूग पण आता. आपण जरी डाळी बनवण्याच्या मशीनमध्ये डाळी नेल्या तरी पण ते 10 किलोला 700 ग्रॅम डाळ देतात. 7 किलो डाळ देतात, म्हणजे 1 किलोला मैत्रिणींना 7 ग्रॅमच पडले, 700 ग्रॅमच पडली ती डाळ. त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर
हरकत नाही आपण असे काही घरगुती कामं करायला. आपण घरी केलेली डाळही जास्त होते. याला असं घोळून घेणं म्हणतात. याच्यामध्ये जर का कुचर वगैरे राहिलेली असली, एखादा खडा असला मैत्रिणीला, तर ते खडे वगैरे सगळे पूर्ण असे निघून जातात ही प्रक्रिया अशी केल्याच्या नंतर. आधी देव हे पाहू शकताय मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने आपली ही कुचर आणि ते खडे राहिलेले आहेत. तर ही कुचर अशा पद्धतीने हे पाहू शकताय आपण, हे खडे आणि हे अशी कुचर राहिलेली. कुचर खूप थोडी राहिलेली आहे उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळं. हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपण कडधान्य ज्यावेळेस भिजवतो त्यावेळेस खूप जास्त कुचर राहते. ऊन पडलंय मैत्रिणींनो, पण आता ही डाळ केल्याशिवाय पर्यायच नाही. मुगाला खूपच कीड लागली होती. मग ते खडेन ते दाखवायला पाठीतले. एकदम खाली धरा. शकतोय मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने आपण घोळल्याच्या नंतर, एकदम सोपी ट्रिक्स आहे ही. घोळल्याच्या नंतर हे असे आपल्याला खडे बघायला भेटतील खाली राहिलेले. आता हे खडे निवडायला किती वेळ लागला असतं हे पाहू शकतो. हे बघा, आता सर्व इकडे दाखवू आपण. हा तू काहीतरी बोल ना, आपण गप्पा मारू. व्हिडिओमध्ये तुझा आवाज येईल नाही का. थोडंसं काम करीत जावा. डाळ नाही का आवडत तुला मुगाची?
मुगाची डाळ आवडती हां पण मूग आवडत नाही. हां का आणि मुगाचं काम करायला तर बिलकुल आवडत नाही. हां का मग मुगाची डाळ खायला आवडते फक्त मग होय माझं फेवरेट काम. देव बंद करू परत चालू करू वेळा व्हिडिओ. प्रणव काय तुला मुगाची डाळ आवडत नाही का उसं काम करू लागत जावा. है ना? आजकालच्या मुलांना सगळं आवडत आहे मैत्रिणींना फक्त काम नाही आवडत है ना. व्हिडिओ डिलीट कर वाचनामध्ये. आता हे आपण असे मूग चांगले वाळून घेणार आहेत एका दिवसाच्या ह्याच्यात चांगले उन्हामध्ये आणि उद्या मी चांगला छान असं भरडून घेणार आहे याला. एवढं काम आवरल्याच्या नंतर आमच्या साहेबांनी मला ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणून राजा शिवाजीचं पिक्चर पाहायला नेतो म्हणून प्रॉमिस केलं. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा. बाय बाय.